आवाज येतोय का रे? चला चला आवाज येतोय का रे? चला आपलं चालू लसावी मसावी. लसावी मसावी चालू आहे. लसावीमध्ये लसावी आणि मसावीची लक्षण आपण 20-19 टाईप बघितले काल. 19 टाईप पर्यंत आलतो. आज 20 आणि आपल्याला 21 बघायचं आहे. आज हे प्रकरण काय होईल त्या ठिकाणी समावतोय. जे 20-21 टाईप शिकवलेत लक्षात, त्या टाईपच्या बाहेरचं काही क्वेश्चन येणार नाहीये. तेवढंच व्यवस्थित करा टीईटीला. त्याच्या बाहेर काही क्वेश्चन जाणार नाहीये. चला सुरुवात करूया आपण. टाईप क्रमांक 20 आहे. 20 मधला पहिला क्वेश्चन आहे. 3 घंटा सुरुवातीला एकाच वेळी, नंतर अनुक्रमे 25 सेकंद, 18 सेकंद, 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात. तर एका तासात ते 3 घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील असं विचारले. ज्यावेळेस असा परीक्षेमध्ये टोल्यावरती प्रश्न विचारला जाईल ना, त्यावेळेस काढताना लसावी काढायचं. काय काढायचं? लसावी काढायचा. मग ती म्हणते काय माहिती का, सुरुवातीला एकाच वेळी टोले दिले आणि नंतर मग अनुक्रमे 25 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले दिले गेले. मग एका तासात 3 घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील? अगोदर काय करूया, किती मिनिटानंतर, मी काय म्हणतोय किती मिनिटं नाही सेकंदात, किती सेकंदानंतर 3 घंटा एकाच वेळी टोले देतील हे अगोदर काढूया. किती सेकंदानंतर 3 घंटा एकाच वेळी टोले देतील म्हणजे काढायचा असतो लसावी. काढायचा असतो लसावी. मग लसावी काढून घ्या. लसावी चट असते सगळ्याला माहिती आहे. कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. इथं 5 ने भाग जातो, इथं कितीने भाग जातो तुमचा? 5 ने भाग जातो. इथं 5 ने भाग जात 18 आहे असं लिहून टाका. सगळ्याचा गुणाकार करा, पुन्हा 5 न भाग जातो. 5 5 25, 5 5 25, 5 1 5, 18 तसं लिहिलं, 5 1 5, 5 5 आलं 25, 25 गुणाकारामध्ये करायचं आहे तुम्हाला 18. 25 गुणाकारामध्ये किती करायचं? 18. 18 पंचे किती आलं तुमचं? 90 आलं. 18 पंचे 90 आलं. 18 1 18, 18 2 36, 36 आणि 9 तुमचे आले 45. किती सेकंद रे बाबा? किती सेकंद आले तुमचे? 450 सेकंद. म्हणजे याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, 450 सेकंदानंतर 3 घंटा एकाच वेळी टोले देणार. 450 सेकंद झाले की 3 घंटा एकाच वेळी टोले देणार. 450 सेकंद झाले की 3 घंटा एकाच वेळी टोले देणार. मग आपल्याला जर प्रश्न विचारला असता की 3 घंटा एकाच वेळी किती सेकंद नंतर टोले देणार, तुमचं उत्तर आलं असतं त्या ठिकाणी 450 आलं असतं. पण आपल्याला प्रश्न काय केला माहिती आहे का, एका तासामुळे 3 घंटा एकाच वेळी किती वेळा टोले देणार, किती वेळा टोले देणार हे काढायचं आहे आपल्याला. किती वेळा टोले देणार, किती वेळा टोले देणार हे काढण्यासाठी काय एका तासात म्हटलंय. एका तासामध्ये मिनिटं असतात तुमचे राजाऊ 60 आणि सेकंद असतात 3600. सेकंद किती असतात? 3600. 3600 लिहा इथं. एका तासामध्ये 3600 सेकंद भागीला किती सेकंदानंतर 3 घंटा एकाच वेळी टोले देतात? तर 450 सेकंदानंतर. इथं लिहा 450 तुमचं. शून्याला शून्य कॅन्सल करा इथं तुमचा. 45च्या पाड्यात 360 आहे का बघा. 45 गुणाकारामध्ये जर 8 केलं तर 8 45 आलं. 8 चोक 32 आलं. 32 आणि 4 किती आलं तुमचं? 36. 360. 45 एके 45, 45 8 आलं तुमचं 360. याचा अर्थ एका तासामध्ये 3 घंटा एकाच वेळी टोले किती वेळा देणार तुमचं? 8 वेळा देणार. म्हणजे अशी घटना 3 घंटा एकाच वेळी लक्षात टोले देणं ही अशी घटना जी ती किती वेळा एका तासामध्ये होणार? तर 8 वेळा. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चलो क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? चला नेक्स्ट क्वेश्चन. 3 घंटा सुरुवातीला एकाच वेळी, नंतर अनुक्रमे 8 सेकंद, 12 सेकंद, 15 सेकंदाच्या फरकाने टोले देतात. तर एका तासामध्ये त्या 3 घंटा किती वेळा टोले देतील म्हटले. म्हणजे सेम मागासारखाच क्वेश्चन तुम्हाला इथं सेकंद पहिल्या क्वेश्चन सारखा सेम सोडवायचा आहे तुम्हाला. 3 घंटा एकाच वेळी किती सेकंदानंतर टोले देतील म्हणजेच लसावी काढून घ्या अगोदर. लसावी काढून घ्या. लसावी कोणाचा काढायचा? 8चा काढायचा आपल्याला, 12चा काढायचा आणि 15चा काढायचा. तोंडी सुद्धा तुम्ही लसावी काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. भाग जाईल तुमचा 2 न. बे चोक 8, बे सक्क 12, 15ला जात नाही, 15 तसंच लिहा. पुन्हा कितीनं भाग जातो तुमचा? 2 ने भाग जातो. बे 2 ने 4, बे त्रिक 6, 15 तसंच लिहिलं. पुन्हा 3 न भाग जातो, 2 ला भाग जात नाही, 2 तसंच लिहा. 3 1 3, 3 5 15. लसावी चट आपल्याला सगळ्याला माहिती आहे. लसावी चट असते कमीत कमी 2 संख्येला भाग जाईपर्यंत भाग घालवायचा असतो आपला. तर भाग जात नाही, इथले फॅक्टरचा सगळा गुणाकार करून टाका. बे 2 4, 4 त्रिक आले तुमचे 12, 12 2 24, 24 5 आले 120, 24 5 आले 120. म्हणजे आपला लसावी जो भेटला तो लसावी किती भेटला? 120 भेटला.
याचा अर्थ 120 लसावी आला, याचा अर्थ किती सेकंद आले तुमचे 120 सेकंद. 120 सेकंदानंतर 3 घंटा एकाच वेळी टोले देणार. 120 सेकंद झाले, 3 घंटा एकाच वेळी टोले देणार. 120 सेकंद झाले, 3 घंटा एकाच वेळी टोले देणार. मग ती म्हणते एका तासात असं किती वेळा होणार. एका तासात किती वेळा विचारलंय तुम्हाला, किती वेळा बरोबर. मग किती वेळा बरोबर कसं काढायची घटना, तर एका तासात म्हणले एका तासामध्ये आपल्याला माहिती आहे किती सेकंद असतात 3600. 3600 वरतील्या छेदामध्ये किती सेकंदानंतर 3 घंटा एकाच वेळी वाजतात तुमच्या 120 सेकंदानंतर. 120 ल्या शून्याला शून्य कॅन्सल करा. 12 1 12, 12 2 24, 12 3 36 वरचा शून्य. एका तासामध्ये 3 घंटा एकाच वेळी टोले देण्याची घटना ही किती वेळा होणार तुमची, 30 वेळा होणार. 30 वेळा. हा एक ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 2. चलो क्लिअर का. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडती. चलो. 3 घंटा सुरुवातीला एकाच वेळी, नंतर अनुक्रमे 9 सेकंद, 15 सेकंद, 18 सेकंदाच्या फरकाने टोले देतात. तर एका तासात त्या 3 घंटा एकाच वेळी किती वेळा एकाच वेळी टोले देतील. एका तासामध्ये किती वेळा घटना होईल हे काढायच्या अगोदर किती सेकंदानंतर 3 घंटा एकाच वेळी टोले देतील. मी काय म्हणतो लक्षात येते, एक 3 घंटा किती सेकंदानंतर एकाच वेळी टोले देतील म्हणजेच काढायचा असतो लसावी. लसावी काढून घ्या. लसावी कोणाचा काढायचा आहे तुम्हाला, 9चा काढायचा आहे, 15चा काढायचा आहे आणि 18चा काढायचा आहे. चला कितीनं भाग जातो तुमचा, 3 न भाग जातो. 3 त्रिक 9, 3 5 15, 3 संग 18. लसावीची अट असते कमीत कमी 2 संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. भाग जातो 3 न. 3 तसंचल्या 3 1 3, सॉरी 3 1 3 म्हणायचं. 5 तसंचल्या 3 2 किती आलं 6. ह्या 5 आणि 2 ला एका संख्येने भाग जात नाही, मग तसंच थांबा. डावीकडे जे फॅक्टर आलेत, खालचे जे फॅक्टर आले त्यांचा गुणाकार करून टाका, तुम्हाला लसावी मिळून जाईल. म्हणजे 3 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये आलं तुमचं 2, आणि गुणाकार केल्यानंतर आपल्याला जी संख्या मिळणार आहे ती मिळणार आहे आपल्याला लसावी. तो मिळणार आहे आपल्याला लसावी. चला 3 त्रिक 9 आले तुमचे. 9 2 18, 18 पंचे किती आलं तुमचं 90. किती सेकंदानंतर 3 घंटा एकाच वेळी टोले देतील. 90 सेकंदानंतर 3 घंटा एकाच वेळी टोले देतील. पण आपल्याला विचारले एका तासामध्ये 3 घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील. एका तासामध्ये विचारले आपल्याला, एका तासामध्ये सेकंद असतात 3600. 3600 ला भागायचं आपल्याला, किती सेकंदानंतर 3 घंटा एकाच वेळी टोले देतात. 90 सेकंदानंतर. 90 इथल्या भाग द्या. शून्याला शून्य कॅन्सल. 9 1 9, 9 चोक 36, वरचा शून्य आहे असला किती वेळा तुमचं 40 वेळा. किती वेळा एका तासामध्ये 3 घंटा किती वेळा एकत्र टोले देतील तुमचं 40 वेळा. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर करे बाबा. चलो आगे. 3 घंटा सुरुवातीला एकाच वेळी, नंतर 18 सेकंद, 25 सेकंद, 30 सेकंदाच्या फरकाने टोले देतात. तर दर किती मिनिटांनी म्हणतात, आता मिनिटांनी म्हणते, मिनिटांनी अगोदर सेकंदांनी काढूया नंतर मिनिटांनी म्हणून. मिनिटांनी त्या 3 घंटा एकाच वेळी टोले देतील म्हणते. आता एका तासात विचारलं नाही आपल्याला, आपल्याला काय फक्त विचारलंय किती मिनिटानंतर 3 घंटा एकाच वेळी टोले देतील. अगोदर किती सेकंदानंतर 3 घंटा एकाच वेळी टोले देतील हे काढूया, नंतर त्याचं रूपांतर मिनिटामध्ये करूया. याचा अर्थ अगोदर तुम्हाला लसावी काढावं लागेल. कशाचा लसावी काढावं लागेल, 18चा, 25चा आणि 30चा काढावं लागेल लसावी. लसावीची अट सगळ्याला माहिती आहे. आपलं 8वं लेक्चर चालू आहे. 8वं लेक्चर चालू याचा अर्थ टाईप 20 चालू याचा अर्थ तुम्हाला लसावी आता काढता येत असेल. भाग द्यायचं कितीनं भाग जाईल तुमचा, 5 न भाग जाईल. 5 न 18 जात नाही, 18 तसंच. 5 5 25, 5 सक्क 30. पुन्हा कितीनं भाग जाईल, 6 न जाईल तुमचा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 5 ला जात नाही, 6 1 6 तुमचं. या सगळ्याचा गुणाकार करून टाका. 5 सक्क 30 आलं. 30 5 किती आलं, 5 त्रिक 15, 150 आलं. 150 गुणाकारामध्ये आलं 3. 15 त्रिक आलं तुमचं 45, वरचा शून्य. किती सेकंदानंतर तुमच्या 3 घंटा एकत्र टोले देणार. 450 सेकंद झाली की तुमच्या 3 घंटा एकत्र वाजणार.
450 सेकंद झाली, तिन्ही घंटा एकत्र टोले देणार. मग आपल्याला काय म्हटलं माहिती का, ते मिनिटामध्ये करा. आता ह्या 450 तुम्हाला मिनिटामध्ये करायचं. मिनिटामध्ये करण्यासाठी तुम्हाला माहित आहे, एका मिनिटामध्ये सेकंद असतात 60. एका मिनिटामध्ये सेकंद किती असतात तुमचे? 60 सेकंद असतात. याचा अर्थ 60 ने ह्याला भागा, 60 ने ह्याला भागा. शून्याला शून्य कॅन्सल झाले तुमचे, शून्याला शून्य तुमचं कॅन्सल झाले, बरोबर का रे? 6 7 42 आले, राहिले किती तुमचे? 3. वरचा शून्य दिला पण 6 5 आलं 30. 7.5, 7.5 ऑप्शन क्रमांक 2. चलो क्लिअर करे बाबा, ऑप्शन क्रमांक 2. जाऊया का पुढच्या क्वेश्चन वरती? पुढचा क्वेश्चन. एक टोला दर 18 मिनिटानंतर वाजतो, दुसरा टोला दर 24 मिनिटानंतर वाजतो, तिसरा टोला दर 32 मिनिटानंतर वाजतो. जर हे तिन्ही टोले सकाळी 8 वाजता एकत्र वाजले असतील, त्यानंतर ते पुन्हा एकत्र वाजण्याची वेळ निवडा म्हणते. बघा तुम्हाला ह्या टोल्यावरती जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारतात? पहिला प्रश्न विचारतात, किती सेकंदानंतर तिन्ही घंटा एकत्र टोले देतील? दुसरं विचारतात, एका तासामध्ये किती वेळा एकत्र वाजतील? तिसरा प्रश्न विचारतील तुम्हाला की बाबा सकाळी 8 वाजता एकत्र वाजले होते, 9 वाजता एकत्र वाजले होते, पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील? असे 3 प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तिन्ही प्रकारचे जरी प्रश्न विचारले तर तुम्हाला पहिलं लक्षात ठेवा जो प्रकार आहे, किती सेकंदानंतर किंवा किती मिनिटानंतर तुमचे तिन्ही टोले एकत्र वाजतील हे कंपल्सरी काढावंच लागेल. त्यानंतर तुम्हाला बाकीच्या प्रश्नाचे उत्तर निघतील. पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर किती सेकंदानंतर त्या तिन्ही घंटा एकत्र वाजतील हे जर काढलं नाही, तुमची पुढच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. त्यामुळे अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, किती सेकंदानंतर किंवा किती मिनिटानंतर तिन्ही घंटा एकत्र टोले देतील हे अगोदर काढा. याचा अर्थ किती मिनिटानंतर तिन्ही घंटा एकत्र टोले देतील म्हणजे त्यांचा काढायचा असतो लसावी. लसावी कोणाचा काढायचा? 18चा, 24 आणि 32चा. 18, 24 आणि 32चा काढून घ्या तुमचा लसावी. कितीनं भाग जाईल तुमचा? 6 भाग जाईल तुमचा. साइन त्रिक 18, साइन चोक 24. 6च्या पाड्यामध्ये तुमचं 32 नाही, 32 हाय असं लिहा. पुन्हा 4 भाग जाईल, 3 तसंच लिहा. 4 1 4, 4 8 32 तुमचं. 3 आणि 8ला कमीत कमी 2 संख्येला एका संख्येने भाग जात नाही. मग आता काय करा, जे तुमचे डावीकडले फॅक्टर आणि खालचे फॅक्टर आले ह्या सगळ्यांचा गुणाकार करा. कोणकोणते फॅक्टर राहिले तुमचे? इथं 6 राहिले, गुणाकारामध्ये 4 राहिले, गुणाकारामध्ये 3 राहिले, गुणाकारामध्ये राहिले 8 राजा. या सर्वांचा आता गुणाकार करा. साइन चोक 24, 24 त्रिक आलं तुमचं 72, बरोबर करे. 8 2 आलं तुमचं 16, हातच्याला गेला 1 तुमचा. 8 7 56, 56 आणि तुमचे 1 किती आलं? 57 आलं. किती आलं? 57 आलं. 500 किती आलं? 76 आलं. 576 मिनिटानंतर तुमचं, बरोबर का, 576 मिनिटानंतर तुमच्या तिन्ही घंटा लक्षात ठेवा एकत्र टोले देतील. मग तुम्हाला काय करायचंय माहितीये का? आता काय करायचं माहितीये का, ह्या 576 मिनिटाचं तास मध्ये काय करा, तास आणि मिनिटामध्ये रूपांतर करा. त्याचं मिनिटामध्ये करण्यासाठी तुम्हाला काय करावं, मिनिटामध्ये आहे त्याचं तासामध्ये करण्यासाठी 576ला कितीनं भागावं लागेल तुम्हाला? 60ने भागावं लागेल. 60ने भाग द्या. 60ला जर 1 मिनिट इथं गुणूयाच आपण डायरेक्ट, कशाला भागत बसायचं. 60ला आपण कितीनं गुणूयात? 60ला जर गुणलं आपण कितीनं? 9 न गुणलं 9ने, बरोबर करे. 9 सकी किती आलं? 54 आलं. 9 सकी 54 आलं, वरचा शून्य. याचा अर्थ 9 सकी 54 आलं, वरचा शून्य. 9 तास आले. किती आले तुमचे? 9 तास आले राजा, बरोबर का. 9 तास वजाबाकी करा. जर 576 मधून 540 गेले, राहिले 6. 7 मधून 4 गेले, राहिले तुमचे 3. 36. किती आलं तुमचं? 36. काहीतरी चुकतंय रे. नाही तर 1 मिनिट, संख्या बरोबर आहेत का? एकच मिनिट, संख्या बरोबर आहेत का? का कॅल्क्युलेशन चुकलं माझं? बघा, एकच मिनिट, प्रश्न बरोबर आहे का एकदा चेक करू दे मला.
एकच मिनिट थांबा. लसावी चुकलाय. लसावी नाही, चला आकडे बरोबर काय डबल, हा एकत्र भाग दिला ना आपण. 18, 24 आणि 32. लसावी काहीतरी चुकला, पुन्हा एकदा करतो मी. छोट्या छोट्या संख्येनं भागतो रे, छोट्या छोट्या संख्येनं भागतो. 2 न भागतो. 2 9 18, 2 1 2, 2 2 4, 2 1 2, 2 सक्क 12. पुन्हा 3 न भाग जातो. 3 त्रिक 9, 3 चोक 12 आणि 16 तसंच बरोबर करे. पुन्हा किती न भाग जातो? 4 न. 3 तसं 4 1 4, 4 इंचो किती आलं तुमचं? 16. 4 इंचो 16 आलं. बहुतेक मला काहीतरी गुणाकार चुकला असणार. चलो बरोबर आहे का, एकदा चेक करून घ्या. 2 त्रिक 6, 6 चोक 24, 6 चोक 24, 6 चोक 3, 3 दोन्ही 6, 6 चोक 24, 24 त्रिक 72, 24 त्रिक 72 गुणाकारामध्ये 4, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 4 7 28, 4 7 28. बहुतेक मागा काहीतरी चुकलं होतं. बहुतेक मागा काहीतरी चुकलं होतं. लसावी जो मिळाला ना, लसावी आपला किती मिळाला? लसावी आपल्याला 288. याचा अर्थ काय झाला माहिती आहे का? 288 सेकंद झाले ना की तिन्ही घंटा एकत्र टोले देणार. 288 सेकंद झाले की तिन्ही घंटा एकत्र टोले देणार. मग आपल्याला काय म्हणताय माहिती आहे का, की सकाळी 8 वाजता एकत्र वाजले होते. पुन्हा ते किती पुन्हा एकत्र वाजण्याची वेळ निवडायला सांगितलं म्हणून. म्हणजे पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील ते. आता काय करा माहिती आहे का, ह्याचं रूपांतर तुम्ही काय करा, मिनिटं आहेत ही मिनिटं, ही मिनिटं आहेत, ह्याचं रूपांतर काय करा, तासामध्ये करा आणि मिनिटामध्ये करा. 60 न जर गुणलं इथं 5 6 5 सक्क 30, 300 होते. इथं किती न गुणावं लागेल आपल्याला? 6 5 नाही 4, 4 न गुणावं लागेल. साईन चो किती आलं? 24 आलं. साईन चो किती आलं? 24 आलं. बरोबर करे. 240 मिनिटं आली. राहिली किती तुमची? 48. राहिली शिल्लक तुमची 48. याचा अर्थ 4 तास 48 मिनिटे. इथं आले 4 तास 48 मिनिटे. 4 तास 48 मिनिटे. 4 तास 48 मिनिटे. 288 मिनिटं म्हणजे 4 तास 48 मिनिटे आली. ओके. मग आपल्याला काय करायचं? एकत्र कधी वाजले होते? 8 वाजता. एकत्र तिन्ही घंटा 8 वाजले. 8 वाजता एकत्र वाजले होते. मग आपल्याला विचारलंय की पुन्हा एकत्र किती वाजता वाजतील? मला सांगा. 4 तास 48 मिनिटांनी एकत्र वाजणार. याचा अर्थ 4 तास 48 मिनिटं ऍड करा. 48 तसंच लिहा. 8 आणि 4 किती आले? 12. 12 वाजून 48 मिनिटे. 12 वाजून 48 मिनिटे. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला ती मगाची चूक दुरुस्त करून घ्या. मगाची चूक दुरुस्त करून घ्या. चला जाऊया पुढं. पुढचा क्वेश्चन. 6 बेल एकाच वेळी वाजत आहे. वाजत झालंय, वाजत आहेत. आता या 6 बेल अनुक्रमे 2 4 6 8 10 12 सेकंद या अंतराने वाजतात. तर 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये या 6 बेल म्हणा, बिल झालंय ते बेल, 6 बेल किती वेळा एकत्र वाजतील? पहिल्या 2-4 क्वेश्चन सारखं. किती मिनिटानंतर किंवा किती सेकंदानंतर तिन्ही घंटा किंवा 6च्या 6 बेल एकत्र वाजतील? 6 बेल किती सेकंदानंतर एकत्र वाजतील हे काढून घ्या. म्हणजे लसावी काढा. कुणाचा? 2चा, 4चा, 6चा, 8चा, 10चा आणि कितीचा? 12चा. राजा ह्यांचा लसावी काढून घ्या तुम्ही. लसावी काढण्याची अट सगळ्याला माहिती आहे. डायरेक्ट पण तुम्ही काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 2 न भाग जातो. 2 1 2, 2 2 4, 2 त्रिक 6, 2 चोक 8, 2 पंचे 10, 2 सक्क 12. पुन्हा 2 न भाग जातो. 1 2 1 2, 3 तसं, 2 2 4, 5 तसं, 2 त्रिक 6. पुन्हा किती न भाग जातो रे? 3 न. कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. 3 1 3, 2 तसं, 5 तसं, 3 1 3. आता भाग जात नाही, सगळ्याचा गुणाकार करून टाका. आता 2 2 4, 4 त्रिक 12, 12 2 24, 24 5 120. लसावी जो आला तो लसावी किती आला? 120 आला. याचा अर्थ 120 सेकंदानंतर 6च्या 6 बेल, 120 सेकंदानंतर 6 बेल एकत्र टोले देणार किंवा एकत्र वाजणार. 120 सेकंद झाले, 6 बेल एकत्र वाजणार. 120 सेकंद झाले, 6 बेल एकत्र वाजणार. बरोबर. पण ती म्हणते 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये किती वेळा एकत्र वाजणार? 30 मिनिटाचा कालावधी, 30 मिनिटं म्हणजेच राजाओ किती सेकंद? 1800 सेकंद.
30 मिनिटं म्हणजे किती सेकंद? 18चे सेकंद. 30 मिनिटाचं सेकंदामध्ये रूपांतर करा 18चे सेकंद. त्या 18चे सेकंदाला 120 सेकंदाने भागा. कारण 120 सेकंदाने भागायचं, कारण 120 सेकंदानंतर 6च्या 6 लक्षात ठेवा बेले एकत्र ठेवले देतात. शून्याला शून्य कॅन्सल झाला तुमचा, 12 एके 12 तुमचं. 18 मधून तुमचे 12 गेले, राहिले 6. 12 पंचे आलं 60. किती आलं तुमचं? 15. नाही करे ऑप्शनमध्ये? ऑप्शनमध्ये नाही वाटते. कुठला तरी ऑप्शन करा. हा 16चा 15 करा. 16चा ऑप्शन क्रमांक 1. 16 आहे तिथं 15 करा. 15 अर्ध्या तासामध्ये लक्षात ठेवा 6च्या 6 बेल किती वेळा एकत्र वाजणार? 15 वेळा एकत्र वाजणार. चलो क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? क्लिअर का? हा ऑप्शन मध्ये एक मिनिट ऑप्शन मध्ये हा बरोबर आहे. सुरुवातीला वाजली ना 6 बेल एकाच वेळी वाजत आहेत. 6 एक एकाच वेळी वाजलेत. 15 अधिक तुम्ही एक करायचं राजा. सुरुवातीला एक वेळ वाजली ना, सुरुवातीला अगोदर वाजली असती लक्षात ठेवा. हा ती एक ऍड करावं लागेल. 15 ने किती आलं तुमचं? 16. 15 ने 16 तुमचं ऑप्शन क्रमांक बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1. हा सुरुवातीची घ्यायची होती लक्षात ठेवा, कारण सुरुवातीला एकत्र वाजली आणि नंतर मग 2 4 6 8 10 12 सेकंदाच्या फरकाने वाजलेली आहे. त्यामुळे तुम्हाला ती एक ऍड करावी लागणार आहे. चला जाऊया का पुढं? 16 वेळा बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन चला. ए बी सी हे 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानामध्ये एक फेरी अनुक्रमे 12 18 20 सेकंदात पूर्ण करतात. तर किती मिनिटानंतर ते तिघे पुन्हा एकदा एकत्र म्हणा एकत्र आरंभ बिंदू जवळ येतील किंवा भेटतील? चला जाऊया. पहिल्यांदा काय करूया माहिती का आपण? सेकंद दिले, सेकंद काढूया अगोदर. किती सेकंदानंतर तिघही लक्षात ठेवा ते आरंभ बिंदू जवळ एकत्र येतील. याचा अर्थ तुम्हाला काय करायचा आहे? 12चा 18चा आणि 20चा काढायचा आहे लसावी. तिघांचा लसावी काढून घ्या. लसावी चट आता सगळ्याला माहित आहे. लसावी चट काय तुमची? कमीत कमी 2 संख्येला भागायला. बे सक्क 12, बे 9 18, बे 1 बे, बे 0 0. पुन्हा 2 न भाग जातो, बे 3 6 9 तसंच, बे 5 10. पुन्हा 3 न भाग जातो, 3 1 3, 3 3 9, 5 ला जात नाही 5 तसंच. तर या सगळ्या फॅक्टरचा काय करा? गुणाकार करून टाका. बे 2 4, 4 3 12, 12 पंच किती आलं? 60. 12 पंच आलं 60, 60 त्रिक 180, 60 त्रिक 180. याचा अर्थ लसावी जो आला तो लसावी आला 180. याचा अर्थ 180 सेकंदानंतर तिघही लक्षात ठेवा, तिघही मित्र आरंभ बिंदूजवळ एकत्र येणार. म्हणजे 180 सेकंद झाले की पुन्हा तिघ एकत्र आरंभ बिंदूजवळ येणार. 180 सेकंद झाले, पुन्हा तिघ लक्षात ठेवा आरंभ बिंदूजवळ एकत्र येणार. मग आपल्याला म्हणले मिनिटात सांगा. मिनिटामध्ये करायचं. ह्याचं फक्त मिनिटामध्ये करण्यासाठी याला 60 न भागा. 180 ला काय करा? 60 ने भाग द्या. 180 भागेला 60 केलं. कार्य 60 न भागायचं, कारण आपल्याला एका मिनिटामध्ये सेकंद किती असतात तुमचे? 60 सेकंद असतात. 0 ला 0 कॅन्सल. 6 1 6, साइन 3 आलं 18. 3 मिनिटे आलं. किती मिनिटे आलं? 3 मिनिटे. 3 मिनिटानंतर तिघेही मित्र आरंभ बिंदूजवळ काय होतील? एकत्र येतील. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला टाईप क्रमांक 20 क्लिअर का? टाईप क्रमांक 20 मध्ये मी काय घेतलेत? टोल बेल असेल लक्षात ठेवा, मित्र असतील तुमचे रनिंग करत असतील, याच्यावरती प्रश्न घेतलेले आहेत. आता टाईप क्रमांक 21. टाईप क्रमांक 21 मध्ये बघा काय म्हणतोय प्रश्न. एकचा फरक असतो म्हणतो. एकचा फरक म्हणतोय बरं का. एकचा फरक असलेल्या दोन सहमूळ संख्या. कुठल्या? दोन सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या म्हणजे काय हे शिकवलं आपलं. सहमूळ संख्या म्हणजे काय हे झालेलं आहे. सहमूळ संख्या म्हणजे काय हे आपलं झालेलं आहे राजा. ओके. मग सहमूळ संख्या म्हणजे काय की क्रमांक 2 नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्येची जोडी असते लक्षात ठेवा. किंवा ज्या दोन संख्येचा सामायिक विभाजक एकच असतो. दोन सामायिक संख्येचा दोन सहमूळ संख्याचा किंवा दोन संख्येचा विभाजक जो आहे तो किती असतो? एकच असतो लक्षात ठेवा. त्याला म्हणतो आपण सहमूळ संख्या. मग ही काय म्हणते माहिती आहे? एकचा फरक असल्या दोन सहमूळ संख्या. याचा अर्थ एकचा फरक म्हणजेच राजाओ क्रमांक नैसर्गिक संख्या. एकचा फरक म्हणजेच क्रमांक 2 नैसर्गिक संख्या लक्षात ठेवायचं. आणि त्या दोन क्रमांकात नैसर्गिक संख्येचा लसावी जो आहे ना लसावी तो 552 आहे.
किती आहे 552. तर त्यापैकी लहान संख्या कोणती म्हणते मला सांगा. लसावी जो आहे तो लसावी किती आहे 552 आहे. ह्या 552च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. ह्या 552च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे रे. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे 552च्या अगोदरची. 552च्या अगोदरची कुठली आहे 529 आहे. 529 आहे. 529 कितीचा वर्ग आहे 23चा. त्याचा अर्थ 529 वर्गमूळ किती आलं 23 आलं. मग ही आली तुमची लहान संख्या. ही काय आली तुमची लहान संख्या. आता मोठी संख्या. मोठी संख्या कुठली असणार 23च्या पुढची. का रे बाबा 23च्या पुढची असणार 24. कारण दोन समूळ संख्यामध्ये एकचा फरक म्हणते. एकचा फरक असल्या दोन समूळ संख्या म्हणजेच त्या क्रमांक 2 नैसर्गिक संख्या झाल्या. तर क्रमांक 2 नैसर्गिक संख्या हे एकमेकीच्या समूळ संख्या असतात. समूळ संख्येची जोडी असते ते. चा अर्थ ही मोठी संख्या कुठली आली तुमची 24 आली. 24. आपल्याला विचारले लहान संख्या कोणती. लहान संख्या आली आपली 23. एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. एकचा फरक असल्या दोन समूळ संख्या म्हणते. एकचा फरक असल्या दोन समूळ संख्या म्हणजेच क्रमांक 2 नैसर्गिक संख्या लक्षात ठेवायचं. लसावी 306 आहे. लसावी किती आहे 306 आहे राजा. तर त्यापैकी लहान संख्या कोणती म्हणते. त्यापैकी लहान संख्या कोणती म्हणते मला सांगा. लसावी किती आहे तुमचा. लसावी 306 आहे. 306च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या. 306च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या तुमची मला सांगा. 306च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या जी ती किती आहे तुमची 289. बरोबर का. त्या 306च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या. जवळची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे. पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे 289. 289 वर्गमूळ किती आलं 17. ही मिळाली आपल्याला लहान संख्या. ही मिळाली लहान संख्या. मोठी संख्या काढायची. मोठी संख्या ही तुमची कुठली असणार त्याच्या पुढची. कारण क्रमांकात आहेत ना. एकचा फरक आहे दोघांमध्ये. एकचा फरक याचा अर्थ नंतरची. मोठी संख्या आली तुमची 18. आपल्याला विचारलंय लहान संख्या. लहान संख्या आली 17. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर करे बाबा. ऑप्शन क्रमांक 4. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक नेक्स्ट. एकचा फरक असल्या दोन समूळ संख्या. एकचा फरक असल्या दोन समूळ संख्या म्हणजे क्रमांक 2 नैसर्गिक संख्या लक्षात ठेवायचं. आणि त्यांचा लसावी 5700 असल्या त्यापैकी मोठी संख्या कोणती म्हणते. मोठी संख्या कोणती म्हणते ह्याला मी काय म्हणतो माहिती आहे. ह्याला तुम्ही ह्याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या शोधा. तुम्ही पर्यावरण पण जाऊ शकता. कसं जाऊ शकता मला सांगतो. मला सांगा ह्यापैकी सगळ्यात तुम्हाला काय दिसते मला सांगा. इथं इथं तुम्हाला 75 दिसते, 76 दिसते, 77 दिसते, 78 दिसते. आता क्रमांक 2 नैसर्गिक संख्या असतात. बरोबर आहे का. एकक स्थानी अंक किती आहे बघा तुमचं 0. एकक स्थानी अंक 0 0 आला पाहिजे. 7 आणि 77 घेतलं 77 नंतर लगेच 78 येणार. मग मला सांगा दोघाचा गुणाकार केला 7 8 56. 7 8 56 केला तर मला सांगा तुमचं ही संख्या इथे करे नाही येत. याचा अर्थ तुमचं ही असणार 6 5 30. बघा आपण काय केलं माहिती आहे का. लहान संख्या 75 घेतली. आता मी ऑप्शन वरून घेतलो. लहान संख्या 75 घेतली मी. आता मोठी संख्या काय येणार तुमची क्रमांक संख्या येते याचा अर्थ 76 येणार. मी ही 77 का घेत नाही माहिती का. कारण का माहिती का इथं दोन संख्येचा गुणाकार त्यात तो दोन समूळ संख्येचा गुणाकार म्हणजेच लसावी असतो. दोन सहमूळ संख्येचा या दोन समूळ संख्येचा गुणाकार म्हणजेच लसावी असतो. बरोबर आहे ना. मग मला सांगा ही लसावी आहे. तो लसावी हा दोन क्रमांक संख्येचा गुणाकार आहे. मग मला सांगा एकक स्थानी अंक 0 आहे ना. 7 आणि 8चा गुणाकार केला तर 0 येणार नाही. 7 आणि 6चा गुणाकार 7 सकून 42 2 येतो नाही येणार. या दोघाचाच गुणाकार केल्यानंतर मला सांगा तुमचं एकक स्थानी 0 येतंय. याचा अर्थ मला सांगा लहान संख्या आली 75 आणि मोठी संख्या आली 76. याचा अर्थ ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर का. म्हणजे ऑप्शन वरून पण जाऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला एवढी मोठी संख्या आली वर्गपाठ नसतील किंवा त्याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या माहीत नसेल तर ऑप्शन वरून जावा ना. काय प्रॉब्लेम आहे. चला पुढचा क्वेश्चन क्रमांक 4. 2चा फरक असलेल्या दोन सहमूळ संख्यांचा लसावी लक्षात ठेवा. दोन सहमूळ संख्याचा लसावी
दोन सहमूळ संख्याचा लसावी म्हणजेच लक्षात ठेवा त्या दोन सहमूळ संख्याचा गुणाकार असतो. दोन सहमूळ संख्याचा गुणाकार असतो. त्या दोन सहमूळ संख्याचा गुणाकार असतो. पण आता म्हणते दोनचा फरक असलेला, आता म्हणते दोनचा फरक असलेला, मग म्हणते लहान संख्या घ्या इथं. आता मला सांगा एकक स्थानचा अंक बघा, एकक स्थानचा अंक बघा. मला सांगा मी 46 नंतर 48 घेतली, घेऊ शकत नाही कारण दोनचा फरक घ्यायचा आपल्याला. 46 घेतली की लक्षात ठेवा 47 तुम्हाला काय करावं लागेल, 48 घ्यावं लागेल, 47 सोडावं लागेल. 8 संघ 48, एकक स्थानी 8 येते, हे दोन घेतले तर 3 आहे ना, 3 3 आलं पाहिजे लक्षात ठेवा. 3 कुठे येतं बघा, 9 आणि 7चा गुणाकार केला, 9 7 किती आलं 63, 7 आणि 6चा गुणाकार केला 7 सकून 42, एकक स्थानी 2 येते. आपल्याला किती आलं पाहिजे, काय झालं रे, हा आपल्याला एकक स्थानी किती आलं पाहिजे तुमचं 3 आलं पाहिजे. मग 9 आणि 7चा गुणाकार केला, 9 7 63, याचा अर्थ क्रमांक दोन संख्या जी असतील ना, 2 लक्षात 2चा फरक असतात ती असेल तुमची कुठली माहिती का, एक असेल 47 आणि एक असेल तुमची 49. मग 47 ही कशी असणार तुमची, लहान असणार. बघा दोघाचा गुणाकार करून तुमचा 2303 येणार. आणि मोठी संख्या कुठली असणार, एकक स्थानच्या अंकावरून काढलं मी, मोठी संख्या असणार 49. विचारले लहान संख्या कोणती, लहान संख्या कुठली आली 47. ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा. चला क्लिअर करे बाबा, जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. चला क्लिअर करे, बघून घ्या बघून घ्या बघून घ्या, ठीक आहे चलो क्लिअर करे बाबा. लसावी मसावीचे लक्षात ठेवा मी 21 टाईप घेतलेत, 21 टाईपच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाहीये. ओव्हरऑल जर एखादा क्वेश्चन वेगळा आलाच लक्षात ठेवा, तर 21 टाईप वरून जे 21 टाईप शिकवले तुम्हाला त्याचा लक्षात ठेवा. जर तुम्ही पूर्ण अभ्यास व्यवस्थित केला असेल तर तो तुम्हाला प्रश्न लक्षात, एखादा बाहेरचा जर आला ह्याच्या आउट ऑफ आला तर तुम्हाला तो टॅकल करता आला पाहिजे राजा. पण 99% लक्षात ठेवा, ह्याच्या बाहेर 99.99% ह्याच्या बाहेर एकही क्वेश्चन टीएटीला जाणार नाही. ह्याला व्यवस्थित लक्षात ठेवा. 8 लेक्चर आहेत, 8 लेक्चर व्यवस्थित बघा, एक एक तासाचे 4 8 तास जर घालवले तुम्हाला मार्क पैकीच्या पैकी इथं मिळून जातील. चला आपण करूया पुढचा टॉपिक चालू. त्या ठिकाणी पुढचा टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे घातांक. पुढचा टॉपिक घ्यायचा आपल्याला घातांक. चला तर सुरू करायचं आपल्याला नवीन टॉपिक. नवीन टॉपिक घ्यायचा लक्षात ठेवा घातांक. जर पेपर क्रमांक 2 जर बघितला तुम्हाला तर त्यामध्ये घातांक हा टॉपिक लक्षात ठेवा खूप महत्वाचा आहे. त्याच्यावरती घातांक या टॉपिकवरती प्रश्न विचारलेला आहे आणि तो आपल्या लक्षात व्यवस्थित करावा लागेल. तर चला सुरू करूया आपण घातांक टॉपिक. बघा थोडंसं घातांकावरती बेसिक समजून घेऊया. घातांकावरती थोडंसं बेसिक समजून घेऊया. काय बेसिक समजून घ्या की घातांकाचे रूल माहित पाहिजे तुम्हाला. घातांकाचे रूल जर तुम्हाला पाठ असेल किंवा तुम्हाला माहित असेल लक्षात ठेवा
तर तुम्हाला घातांकावरचे सगळे क्वेश्चन सुटणार. जर घातांकाचे तुम्हाला रूल माहित आहेत, नियम माहितच नाही, तुम्हाला एकही क्वेश्चन सुटणार नाही राजाओ. त्यासाठी घातांक टॉपिक जो आहे तो व्यवस्थित लक्ष देऊन काय करायचं तुम्हाला ऐकायचं आहे. प्लस व्यवस्थित लक्षात ठेवा, तुमच्याकडे ती वही असली पाहिजे, तुमच्याकडे ते पेन असला पाहिजे. लक्षात ठेवा, जे उदाहरण देईल त्या उदाहरण सोडण्याचा प्रयत्न करायचा. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला एक्झाम मध्ये गणित सुटणार नाहीत. फक्त मला कळालं, मला समजलं, मी आता सोडून देतो. ऐन टाइमला लक्षात परीक्षेमध्ये गेल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं किंवा कॅल्क्युलेशनचा स्पीड नसल्यामुळे लक्षात आपल्याला गणित सोडवण्यासाठी काय लागतो, वेळ पण लागतो. कधी कधी त्या कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे लक्षात तो प्रश्न सुटतही नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, जरी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डेड बघत असाल तरी पण लक्षात ठेवा, व्हिडिओ काय करायचं, पहिल्यापासून एंड पर्यंत व्हिडिओ बघायचा मित्रांनो, तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणार. पण व्हिडिओ बघताना लक्षात एक काळजी घ्यायची. समजा तुम्ही लसाई मासाई बघता तर लसाईचं पहिलं लेक्चर, दुसरं लेक्चर, तिसरं लेक्चर, चौथं, पाचवं, सहावं असं लेक्चर बघत जायचं. तसं घातांकाचं पहिलं, दुसरं, तिसरं लक्षात डायरेक्ट घातांका तुम्ही चौथं लेक्चर बघताय तर कळणार नाही, कारण पहिल्या लेक्चरमध्ये ह्या सगळ्या बेसिक गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यामुळे पहिलं लेक्चर हे पूर्ण बघायचं. तर घातांक शिकायचं, समजा आपल्याला काय करायचं, आपल्याला बेसिक शिकायचं. त्यामध्ये घातांकीय संबंधित रूल शिकायचे आहेत आपल्याला. घातांकीय संबंधित रूल शिकायचे. संबंधित नियम. एक मिनिट. या इकडं जाय, पुढं करू सुरुवात. बघा आता लक्ष द्या, घातांकीय संबंधीमध्ये लक्षात थोडंसं बेसिक काय लक्षात ठेवायचं माहिती का. समजा ए चा घातांक एम आहे, ए चा घातांक एम आहे राजा. ए चा घातांक ज्यावेळेस एम असेल त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं माहिती का, ए म्हणजे नेमकं काय असतं. ए म्हणजे काय तुमचं, तर शून्यत्तर परिमेय संख्या. ए म्हणजे शून्यत्तर परिमेय संख्या असते. यम सुद्धा काय असतो, शून्यत्तर परिमेय संख्या असते. शून्यत्तर परिमेय संख्या असते. मग त्या यमला आपण काय म्हणतो, घात म्हणतो. यमला म्हणतो घात राजा, यमला काय म्हणतो, घात म्हणतो. आणि ए ला म्हणतो शून्यत्तर परिमेय संख्या जी आहे त्याला म्हणतो पाया. ए झाला पाया आणि यम झाला तुमचा घात राजा. त्यामुळे काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. एखादी संख्या घातांकामध्ये दिली असता नेमका पाया कोणता आणि घात कोणता हे समजून घेणं गरजेचं आहे. खाली जे दिसते तुम्हाला हा झाला त्याचा पाया आणि त्या ए चा घात झाला तुमचा यम. म्हणून यम ला म्हणा घात आणि ए ला म्हणा तुमचा पाया. हे क्लिअर झालं तुमचं. आता रूल क्रमांक एक, रूल क्रमांक एक राजा. पहिला रूल काय लक्षात ठेवायचं की ए चा घातांक यम आहे. ए चा घातांक यम आहे म्हणजे एखादी संख्या तुम्हाला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये दिली असेल तर तुम्हाला ती घातांकामध्ये मांडता आली पाहिजे. आणि घातांकामध्ये दिली असता ती लक्षात ठेवा तुम्हाला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडता आली पाहिजे. ए चा घातांक यम आहे, ए चा घातांक यम आहे, तर ह्याला कशी मांडणी करू शकता गुणाकाराच्या स्वरूपामध्ये, तर ए गुणाकारामध्ये ए गुणाकारामध्ये ए गुणाकारामध्ये ए टिंब 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 म्हणायचं यम वेळा. काय म्हणायचं, यम वेळा म्हणायचं राजा. चला क्लिअर खरे बाबा. ए चा घातांक यम असेल तर त्याला लक्षात ठेवा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने मांडू शकता, तर ए गुणाकारामध्ये ए गुणाकारामध्ये ए गुणाकारामध्ये ए म्हणजेच किती वेळा, यम वेळा. किती वेळा, यम वेळा. उदाहरणार्थ घेऊ मी तुम्हाला समजून जाईल. उदाहरणार्थ 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 बघा 3 चा घातांक 5 आहे. 3 चा घातांक किती आहे तुमचा, 5 आहे. ह्याला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडायचं. तुम्ही कशा पद्धतीने मांडू शकता, पाया आपला 3 आहे, घात आपला 5 आहे राजा. मग घात 5 आहे, घात किती आहे 5, तर 3 मांडायचं 5 वेळा. 3 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये किती आलं, 3. म्हणजे घात जेवढ्या वेळा लक्षात ठेवा तेवढा वेळा काय करायचं, पाया लिहून काढायचा. 5 घात आहे आपला, याचा अर्थ पाया काय करायचं, 5 वेळा लिहून काढायचं. म्हणजेच 3 चा गुणाकार 5 वेळा होणार. 3 चा गुणाकार 5 वेळा होणार. क्लिअर करा. रूल क्रमांक 1 क्लिअर का मला सांगा. आता रूल क्रमांक 2 बघायचं आपल्याला. रूल क्रमांक 2 बघायचं राजा. ए चा घातांक यम असेल गुणाकारामध्ये
बी चा घातांक जर काय असेल तुमचा, एक मिनिट, बी चा नाही दुसरा घेतोय, एक ए चा घातांक एम असेल आणि ए चा घातांक जर एन असेल राजा, तर हे कसं सोडवायचं? गुणाकारामध्ये पाया समान आहे. गुणाकारामध्ये जर पाया समान असेल तर घातांकाची करायची असते बेरीज. मी काय म्हणतो लक्षात येतंय? गुणाकारामध्ये जर पाया समान असेल तर घातांकाची करायची बेरीज. ए चा घातांक यम अधिक एन, ए चा घातांक यम अधिक एन. क्लिअर का रे बाबा? रूल क्रमांक 2 क्लिअर का? गुणाकार दिला असेल, गुणाकारामध्ये लक्षात ठेवा पाया समान असेल, खालचा पाया जर समान असेल तर घातांकाची करायची बेरीज. घातांकाची करायची बेरीज. उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला समजून जाईल. उदाहरणार्थ इकडे लिहितो, उदाहरणार्थ उदाहरणार्थ 3 चा घातांक 4 गुणाकारामध्ये 3 चा घातांक 5 जर तुम्हाला दिला असेल आणि जर सोडवायचं असेल तुम्हाला, तर कशा पद्धतीने सोडवू शकता? 3 चा घातांक 4, 3 चा घातांक 5 आहे, गुणाकार आहे, गुणाकारामध्ये पाया समान आहे. गुणाकारामध्ये पाया समान जर असेल तर घातांकाची करायची असते बेरीज. पाया एकदाच लिहायचा आणि 4 अधिक किती करायचं? 5. 3 तसंच लिहिलं, पाया तुमचा 4 आणि 3 किती आले? सॉरी, 5 आणि 4 किती आले तुमचे? 9 आले. 3 चा घातांक किती आला तुमचा? 9. 3 चा घातांक आला तुमचा 9. चला क्लिअर खरे बाबा? 3 चा घातांक आला तुमचा 9 राजा. जाऊया पुढच्या रूल कडे. रूल क्रमांक 3. रूल क्रमांक 3 राजा. रूल क्रमांक 3. समजा ए चा घातांक यम आहे, चा घातांक एन आहे. बघा, ए चा घातांक एम आहे आणि चा घात पुन्हा एन आहे, म्हणजे घातांकाचा घात असेल तर कशा पद्धतीने सोडवायचं? घातांकाचा घात असेल तर लक्षात ठेवायचं ए चा घातांक यम गुणाकारामध्ये एन. ए चा घातांक यम गुणाकारामध्ये एन, म्हणजे घातांकाचा घात असेल तर घातांकाचा करायचा, घातचा करायचा गुणाकार, घातचा काय करायचा? गुणाकार करून टाकायचं. मग घातचा गुणाकार करा, यम आणि एनचा गुणाकाराला यम गुणाकारामध्ये एन राजा. उदाहरणार्थ घेऊया म्हणजे तुम्हाला समजून जाईल. उदाहरणार्थ उदाहरणार्थ 3 चा घातांक 4 आहे, चा घातांक 5 आहे राजा. जर तुम्हाला हे सोडवायचं असेल, तुम्हाला रूल कुठला बसवावा लागेल? घातांकाचा घात आहे याचा अर्थ घातांकाचा करायचा असतो गुणाकार. याचा अर्थ तुमचा 3 चा घातांक 4 गुणाकारामध्ये किती आला? 5 आणि 4 पंच किती आला तुमचं? 20. 3 चा घातांक आला 20. 3 चा घातांक आला 20 राजा. क्लिअर खरे बाबा? रूल क्रमांक 3 क्लिअर का? जर घातांकाचा घात असेल तर घातांकाचा करायचा गुणाकार, घातचा करायचा गुणाकार. चलो क्लिअर करे बाबा? चला जाऊया पुढच्या रूल कडती. रूल क्रमांक 4. रूल क्रमांक किती तुमचा? 4 राजा. चला रूल क्रमांक 4 काय सांगतोय माहिती का? जर ए चा घातांक यम असेल, गुणाकारामध्ये बी चा घातांक जर यम असेल तर काय येणार बघा? ए चा घातांक यम आहे आणि बी चा घातांक यम आहे, म्हणजे आता पाया समान नाहीये, घात समान आहे. तर जर घात समान असेल तर काय करायचं असतो माहिती का? तर ए गुणाकारामध्ये बी, कंसाचा घातांक यम, कंसाचा घातांक यम. याचा अर्थ ए गुणाकारामध्ये बी चा घातांक यम असेल तर ए चा पण घातांक यम असतो राजा आणि बी चा पण घातांक किती असतो? यम असतो. याचा अर्थ तुम्ही असं दिल्यानंतर तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकता आणि ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिले की ह्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकता. याचा अर्थ घातांकाचा घात जर पायाचा घात जर समान असेल तर पायाचा करायचा गुणाकार आणि डोक्यावरती लिहायचा घात राजा. क्लिअर का? उदाहरण घेऊन म्हणून समजून जाईल तुम्हाला. 3 गुणाकारामध्ये 4, 3 चा घातांक 2 आणि 4 चा घातांक 3 आहे राजा. हे कसं होणार तुमचं? 3 गुणाकारामध्ये 4 चा घातांक येणार 3. 3 गुणाकारामध्ये 4 चा घातांक येणार 3 राजा. उदाहरण अजून एक घेतो तुमचं. 3 गुणाकारामध्ये 8 असेल, 3 चा घातांक 2 आहे. एक मिनिट, सॉरी. सेम घ्यायचं ना. हा 3 चा घातांक घेतला इथं 2, गुणाकारामध्ये 5 चा घातांक घेतला इथं 2 राजा. ओके, कारण आपला घात सेम असला पाहिजे ना. सॉरी बरं का, चुकून घात सेम असला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय झालं तुमचं? 3 गुणाकारामध्ये 5 चा घातांक आला 2, 3 गुणाकारामध्ये 5 चा घातांक आला तुमचा 2 राजा. पाया वेगवेगळा आहे आणि घातांक सेम असेल तर लक्षात पायाचा करायचा गुणाकार आणि घात लिहायचा एकच वेळा, घात लिहायचा एक वेळा. दुसरं उदाहरण घेऊया आपण इथं.
दोन गुणाकारामध्ये 8 लिहिलं, हिथं आला 3, हिथं आला तुमचा 3. 2चा घातांक 3 आहे किंवा 2चा घन आहे, 8चा घन आहे तुमचा. याचा अर्थ राजा घातांक सेम आहे. घातांक सेम असेल तर काय करायचं आहे, 2 गुणाकारामध्ये 8 चा घातांक किती आला तुमचा 3 आला. चा घातांक किती आला तुमचा 3 आला राजा. म्हणजे काय करा माहिती का, जर तुमचा घात सेम असेल तर पायाचा करायचा गुणाकार आणि घात लिहायचा एक वेळा, घात लिहायचा एक वेळा राजा. तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्ये दिलं ए गुणाकारामध्ये बी चा घातांक एम, तर लक्षात ठेवायचं कंसाचा घातांक एम आहे, याचा अर्थ ए चा पण घातांक एम असतो आणि बी चा पण घातांक एम असतो. हा रूल लक्षात ठेवा. सर्वात जास्त हा रूल आपल्याला काय करायचं, घातांकाचे क्वेश्चन सोडवताना वापरायचा आहे. बघून घ्या बाबा 3-4 रूल, बघून घ्या 4 रूल. झालं का रे बघून, जाय का पुढं. चला जाया पुढं. बघून घेतले, चला 4 रोल क्लिअर झाले. नेक्स्ट क्वेश्चन आता. नेक्स्ट बघा बेसिक किती झाले तरी 4 ना, पाचवा बघा त्या ठिकाणी. जर ए छेद बी असेल, ए छेद बी असेल चा घातांक जर यम असेल राजा, ए छेद बी चा घातांक जर यम असेल तर याचा अर्थ काय असतो माहिती का, ए चा घातांक पण यम असतो आणि बी चा घातांक पण यम असतो. ए चा घातांक पण यम असतो आणि बी चा घातांक पण यम असतो राजा. क्लिअर करे बाबा. उदाहरणार्थ घेतल्यानं तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ 2/3 चा घातांक 4, 2/3 चा घातांक 4 याचा अर्थ असतो 2 चा पण घातांक 4 आणि 3 चा पण घातांक 4 राजा. क्लिअर करे. रूल क्रमांक 5 क्लिअर का. जर तुम्हाला ए छेद बी चा घातांक यम दिला असेल तर लक्षात ठेवायचं ए चा घातांक पण यम असतो आणि बी चा घातांक पण यम असतो राजा. क्लिअर करे. उदाहरण दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे तुमचं. रूल क्रमांक 6, रूल क्रमांक 6 राजा. चला समजा काय दिलं माहिती का, ए चा घातांक यम असेल, ए चा घातांक यम असेल भागीला ए चा घातांक एन असेल, पण यम ग्रेटर दॅन एन असेल. यम ग्रेटर दॅन काय असेल, यन यम ग्रेटर दॅन एन असेल म्हणजे यम हा एन पेक्षा मोठा असेल, म्हणजे हा यम जो आहे तो एन पेक्षा जर मोठा असेल राजा, तर लक्षात काय ठेवायचं माहिती का, लक्षात ठेवायचं भागाकारामध्ये पाया समान, भागाकारामध्ये पाया समान घातांकाची करायची असते वजाबाकी. ए चा घातांक येणार तुमचा यम वजा एन, यम वजा एन, यम वजा एन. चलो क्लिअर करे बाबा. रूल क्रमांक 6 लक्षात ठेवायचं. जर ए चा घातांक यम असेल मध्ये भागाकारात चिन्ह असेल, ए चा घातांक एन असेल म्हणजे भागाकारामध्ये जर पाया समान असेल तर घातांकाची करायची वजाबाकी. घातांकाची गुणाकारामध्ये जर पाया समान असेल तर आपण घातांकाची काय करतो रे बाबा, बेरीज करतो. तसं इथं घातची काय करायची, वजाबाकी करायची. उदाहरण घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ बघा 5 चा घातांक 3 भागीला 5 चा घातांक 2 आला तुमचा. कसं करू शकतो, भागाकारामध्ये पाया समान घातांकाची वजाबाकी, भागाकारामध्ये पाया समान घातांकाची वजाबाकी. 3 वजा 2, 3 वजा 2 किती आलं तुमचं, 1 आलं राजा. 1 5 चा घातांक 1, 5 चा घातांक किती आला तुमचा 1. क्लिअर करे बाबा. 5 चा घातांक 1 क्लिअर का.
उदाहरण दुसरं घेऊ की अजून उदाहरण दुसरं घेतो म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. 2/3 चा घातांक 8 भागीला 2/3 चा घातांक 5. बघा, भागाकारामध्ये पाया समान आहे. भागाकारामध्ये पाया समान असेल तर तो एकदाच लिहायचा असतो आणि घातांकाची करायची असती वजाबाकी. 8 वजा किती आलं तुमचं 5 राजा. याचा अर्थ 2/3 चा घातांक 8 वजा 5 केलं किती आलं तुमचं 3 आलं. 2/3 चा घातांक 3. 2/3 चा घातांक 3 क्लिअर करे बाबा. हे क्लिअर का मला सांगा. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, भागाकारामध्ये जर पाया समान असेल तर घातांकाची करायची वजाबाकी. घातांकाची करायची वजाबाकी. क्लिअर करे बाबा. चला जाऊया पुढं. जाऊया का रूल क्रमांक 7. रूल क्रमांक 7. रूल क्रमांक 7 बघा काय म्हणते. ए चा घातांक यम असेल भागीला ए चा घातांक जर एन असेल, पण इथं काय म्हणते माहिती आहे का, यम लेस दॅन एन. म्हणजे हा यम लहान आहे एन पेक्षा. यम जो आहे तो एन पेक्षा कसा आहे लहान आहे. त्यावेळेस मात्र लक्षात काय ठेवायचं माहिती का, त्यावेळेस लक्षात ठेवायचं काय माहिती का, ए चा घातांक यम वजा एन म्हणजेच काय ना तुमचा 1/मध्ये ए चा घातांक यम वजा एन. का रे बाबा, कारण यम हा लहान आहे ना, आणि लहान मधून लक्षात मोठी संख्या वजा होत नसती. म्हणजे ते मायनस मध्ये येणार. कशामध्ये येणार तुमचं ते मायनस मध्ये. त्यामुळे लक्षात ठेवायचं त्याचं उत्तर फायनली काय येणार 1/मध्ये ए चा घातांक यम वजा एन. 1/मध्ये ए चा घातांक यम वजा एन. उदाहरण दिले अजून समजून जाईल तुम्हाला. उदाहरणार्थ घेऊया. उदाहरणार्थ एकच मिनिट. उदाहरणार्थ घेऊया. समजा 3 चा घातांक 2 आहे. 3 चा वर्ग आहे भागीला 3 चा घातांक किती आहे तुमचा 5 आहे राजा. बरोबर का रे. मला सांगा हे कसं येणार तुमचं. इथं भागाकारामध्ये पाया समान आहे बरोबर आहे. घातांकाची असती वजाबाकी 2 वजा 5. 2 वजा 5 राजा. याचा अर्थ काय झाला माहिती का, 3 चा घातांक 2 मधून 5 जात नाही. 5 मधून 2 गेले 3 राहिले पण वजा 3 आलं. मोठ्या संख्येस 3 आलं. याचा अर्थ वजा 3 आलं. याचा अर्थ याला लिहायचं असतं 1/मध्ये 3 चा घातांक 3. 1/मध्ये 3 चा घातांक 3. त्यामुळे ज्यावेळेस तुमचं वजा येईल लक्षात तेव्हा काय लिहायचं असतं 1/मध्ये 3 चा घातांक किती लिहायचा 3 घेऊन टाकायचा. क्लिअर करे बाबा. हे क्लिअर का. चला क्लिअर करे. उदाहरण घेऊया अजून एक. या इकडे चला. उदाहरण दुसरं. उदाहरण क्रमांक 2. ह्याच्यावरचं अजून एक उदाहरण घेतो मी, तुम्हाला अजून कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बघा 2/3 आहे चा घातांक 2 आहे. मध्ये भागिले चिन्ह आहे. पुन्हा 2/3 आहे चा घातांक किती आहे तुमचा 3 आहे राजा. बरोबर का रे. मग आपल्याला माहित आहे भागाकारामध्ये पाया जर सारखा असेल तर घातांकाची करतो वजाबाकी. घातांकाची करतो वजाबाकी. पाया समान आहे 2/3 पाया समान आहे राजा. घातांकाची वजाबाकी 2 वजा 3. 2 वजा 3. 2/3 चा घातांक वजा 1. 2/3 चा घातांक किती आला तुमचा वजा 1 आला. मग हे वजा 1 घातांकाला आपण कसं लिहितो रे बाबा. अजून तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता त्या ठिकाणी 1/मध्ये लिहायचं असतं ते. आता 1/मध्ये 2/3 चा घातांक 1 किती आला तुमचा 1 आला राजा. क्लिअर करे बाबा. क्लिअर करे बाबा. समजा तुम्हाला अजून एक वेगळ्या पद्धतीने लिहायचं असेल राजा. जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लिहायचं असेल तुम्ही कसं लिहू शकता मला. इथे 1 चा घातांक 2/3 चा घातांक आता किती आला तुमचा 1 आलाय. म्हणजेच राजा ह्या 2/3 चा लक्षात घातांक 1 आहे. याचा अर्थ उत्तर 2/3 येणार. याचा अर्थ याची व्यस्त संख्या होणार. म्हणजे तुम्ही अजून कशा पद्धतीने लिहू शकता याला 3/2. त्याला कसं लिहू शकता 3/2 व्यस्त क्रिया होणार.
म्हणजे बघा, तुम्हाला जर हा यम आहे, हा यम जर n पेक्षा जर लहान दिला असेल, तुम्ही किती पद्धतीने लिहू शकता बघा तुम्ही. 2/3चा घातांक वजा 1 लिहू शकता तुम्ही, कारण ऑलरेडी ती वजाबाकीच होणार. मग त्याला तुम्ही तशा पद्धतीने पण लिहू शकता. पुन्हा एक वजा आलं तर तुम्ही कसं लिहू शकता, 1/2 2/3चा घातांक 1 लिहू शकता. किंवा ह्याची होणार तुमची व्यस्त क्रिया. ह्याची काय होणार, व्यस्त क्रिया, कारण 1 आहे. कुठल्याही संख्येचा लक्षात शून्यत्तर परिमेय संख्येचा घात 1 असेल तर उत्तर तीच संख्या असतं त्या ठिकाणी. 2/3 आलं, याचा व्यस्त होणार 3 वरती जाणार, 2 खाली येणार, 3 किती आला 2. तुम्ही अशा पद्धतीनं ते लिहू शकता. त्यामुळे लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस यम हा काही लहान येईल n पेक्षा, त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडणी करू शकता. चला क्लिअर करे बाबा, 3 पद्धतीने लिहू शकता. इथं 3 पद्धतीने कसं लिहू शकता अंडरलाईन करतो, मग तुमच्या लक्षात येईल. ह्या एक पद्धतीने लिहू शकता तुम्ही, ह्या एक पद्धतीने लिहू शकता आणि ह्या एक पद्धतीने लिहू शकता. हे रूल जे सांगतोय उदाहरणासहित लक्षात ठेवा, हे आपल्याला बसवायचे आहेत. आपल्याला ज्यावेळेस मेन प्रकरण चालू करेल, लक्षात ठेवा, मी म्हणजे टाईप क्रमांक 1 टाईप क्रमांक 2 चालू करेल, त्यावेळेस तुम्हाला हे सगळे रूल तिथं वापरायचे आहेत. आणि हे रूल माहीत नसतील तुम्हाला तिथं वापरता येणार नाहीत. त्यामुळे रूल पहिल्यांदा लक्षात ठेवा, एक तासभर रूल काय करा व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून लक्षात ठेवा तुम्हाला ते प्रकरण काय जाईल त्या ठिकाणी सोपं जाईल. चला जाऊया करे पुढं. रूल क्रमांक किती झाले तुमचे, 7 झाले, 7. जाऊया पुढच्या ह्याच्याकडे, ती पुढचं. चला 7 झाले, 8. 8वा शून्य घातांक असलेल्या शून्य घातांक असलेल्या शून्यत्तर परिमेय संख्येची किंमत एक असते. किती असते, 1 असते. पुढचा रूल क्रमांक 8 काय लक्षात ठेवायचं माहिती का, शून्य घातांक शून्यत्तर परिमेय संख्येची किंमत 1 असते. म्हणजे शून्य घात असले, लक्षात शून्यत्तर परिमेय संख्येची किंमत किती असते, किंमत 1 असते. किती असते, 1 असते. उदाहरण घेतल्यावर समजून जाईल अजून तुम्हाला. बघा ह्या ठिकाणी शून्यत्तर, लक्षात शून्य घातांक असले शून्यत्तर परिमेय संख्येची किंमत म्हणतो 1 असते. हा तुमचा 5 आहे, म्हणजे ए चा घातांक आहे, ए चा घातांक 0. ए चा घातांक 0 ही लक्षात ठेवा, जी ए आहे तुमची शून्यत्तर परिमेय संख्या. ए जी आहे ती आहे शून्यत्तर परिमेय संख्या. मग शून्यत्तर परिमेय संख्येचा घात जर 0 असेल तर उत्तर लक्षात ठेवायचं 1 असतं. उत्तर किती असतं तुमचं, 1 असतं. राजा क्लिअर का रे बाबा, क्लिअर का. उदाहरण घेतो, अजून समजून जाईल तुमचं. उदाहरणार्थ 5 चा घातांक 0, उत्तर 1 लिहायचं. 6 चा घातांक 0, उत्तर 1 लिहायचं. 7 चा घातांक 0, उत्तर लिहायचं 1. म्हणजे शून्यत्तर परिमेय संख्येचा घात जर तुम्हाला 0 दिसला, उत्तर तुमचं 1 येणार. उत्तर किती येणार तुमचं, 1 येणार. क्लिअर करे बाबा, 1 येणार. क्लिअर का बाबा, सांगा चला. कुठलंही उदाहरण घ्या, अजून तुम्ही अपूर्णांकामध्ये घ्या, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात ठेवा, वजा 3/4 चा घातांक 0, उत्तर 1च येणार. उत्तर किती येणार, 1च येणार. काहीच प्रॉब्लेम नाही. क्लिअर करे बाबा. जाऊया का पुढच्या रूल कडे, जाऊया का. रूल क्रमांक पुढचा किती आहे तुमचा, रूल क्रमांक पुढचा किती आहे, रूल क्रमांक 9. आता बघा, एक घात असलेल्या बघा, एक घात असलेल्या शून्यत्तर परिमेय संख्येची किंमत त्या संख्ये एवढीच असते. त्या संख्ये एवढीच असते. रूल क्रमांक 9 काय लक्षात ठेवायचा,
रूल क्रमांक 9 लक्षात ठेवायचं. एक घात असलेल्या शून्यतर परिमेय संख्येची किंमत त्या संख्ये एवढीच असते. त्या संख्ये एवढीच असते राजा. याचा अर्थ बघा, ए चा घातांक जर 1 असेल तर उत्तर तुमचं एच येणार. उत्तर किती येणार? एच येणार. लक्षात ठेवायचं. म्हणजे शून्यतर परिमेय संख्येचा घात जर 1 दिसला, उत्तर 30 संख्या. उत्तर 30 संख्या. लक्षात. उदाहरण बघा. उदाहरणार्थ 5 चा घातांक 1, डोळं झाकून उत्तर 5. 6 चा घातांक 1, उत्तर डोळं झाकून 6. लक्षात ठेवायचं. 7 चा घातांक 1, उत्तर लक्षात डोळं झाकून तुमचं 7. उत्तर डोळं झाकून किती येणार तुमचं? 7 येणार. 7. चलो क्लिअर करे बाबा. रूल क्रमांक 9 क्लिअर का? चला क्लिअर खरे बाबा. ओ बघून घ्या एकदा रूल. 8 आणि 9 रूल बघून घ्या. जाऊया खरे पुढं. दिसतंय ना? क्लिअर दिसतंय का? चलो. रूल क्रमांक 10 दिसतोय ना इथं? इथंच लिहितो रूल क्रमांक 10. रूल क्रमांक 10 राजा. चला. ए चा घातांक जर -1 असेल, आता बघा, ए चा घातांक जर -1 असेल, ए चा घातांक जर -1 असेल राजा, तर काय कशा पद्धतीने लिहायचं माहिती का? 1/ए, 1/ए राजा. रूल लक्षात ठेवायचा. 10 ए चा घातांक जर -1 असेल तर 1/ए लक्षात ठेवा. उदाहरणार्थ घेऊया आपण. त्या ठिकाणी 3 चा घातांक -1 आहे. 3 चा घातांक -1 आहे, याचा अर्थ 1/3 आलं. 1/3 किती आलं तुमचं? 3 आलं राजा. पुढे जायचंय तुम्हाला. जर 2/3 असेल आणि चा घातांक जर -1 असेल तर तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता? तर 1/2/3. 1/2/3. का रे बाबा? ज्या वेळेस तुम्हाला ए चा घातांक -1 असेल ना, त्यावेळेस लिहायचं 1/, वरती 1 लिहायचंय आणि ती संख्या खाली लिहायची आहे तुम्हाला, जी संख्या असेल ती. बरोबर का? इथं आता 3 चा घातांक -1 होता तर मी काय लिहिलं? 1/3 लिहिलं. तसं लक्षात 2/3 चा घातांक -1 आहे तर लिहायचं 1/2/3. आता हेच कसं लिहू शकतो तुम्ही? जी व्यस्त क्रिया होणार, 3 वरती जाणार 2 खाली येणार, याचा अर्थ 3/2. 3/2. ओके, क्लिअर का रे बाबा? हे उदाहरण क्लिअर का? अजून एक दुसरं उदाहरण घेतो तुमचं. -5/7 चा घातांक -1 राजा. हेच तुम्ही कसं लिहू शकता? 1/-5 किती? 7 राजा. ह्याची व्यस्त क्रिया होणार ना तुमची. ह्याची डायरेक्टली व्यस्त क्रिया करू शकता तुम्ही. कशी करू शकता? तर इथं आलं तुमचं 7 वर जाणार, 5 खाली येणार. इथं आलं -7/5. -7/5. कारण का? चिन्ह बदलणार नाही. चिन्ह जिथं होतं तिथंच राहणार. लक्षात ठेवा. 5 ला चिन्ह होतं, इथं होतं अंशस्थानी, ते तिथंच राहणार, खाली जाणार नाही. 5 सोबत जाणार, तिथंच राहणार ते. चला क्लिअर का रे बाबा? क्लिअर का रे बाबा? चला क्लिअर का रे बाबा? ठीक आहे. रूल क्रमांक 10 पर्यंत क्लिअर का? राहिलेले रूल लक्षात ठेवा. आपण उद्याच्याला नियम जे राहिलेत काय अजून 5-7 ते उद्याच्याला बघूया आपण. आजचा भाग इथपर्यंत क्लिअर का? थोडंसं बेसिक सांगितलंय. बेसिक लक्षात रूल खूप महत्वाचे आहेत. घातांकी संबंधित रूल लक्षात ठेवा. एकदा रिव्हिजन टाकूया. ए चा घातांक m असेल त्याला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये कसं मांडू शकता? ए चा गुणाकार लक्षात m वेळा करायचा. जेवढा घात असेल तेवढ्या वेळा काय करायचा? गुणाकार करायचा. उदाहरण दिले. जर गुणाकारामध्ये पाया समान असेल तर घातांकाची करायची बेरीज. गुणाकारामध्ये पाया समान घातांकाची बेरीज लक्षात ठेवायचं. जर घातांकाचा घात असेल तर दोन्ही घातांक असो की 3 घातांक असो, ते घातांकाचा घात असेल तर त्याचा घातांकाचा गुणाकार करायचा असतो. जर गुणाकारामध्ये लक्षात ठेवा पाया वेगवेगळा आणि घातांक सेम असेल तर लक्षात ठेवायचं पायाचा करायचा गुणाकार आणि घात लिहायचा 1 वेळा तुमचा. चला हे क्लिअर करे बाबा तुमचं. पुढचा रूल तुमचा लक्षात ठेवायचा 5वा. जर a/b चा घातांक m असेल तर a चा घातांक पण m असतो आणि b चा घातांक पण m असतो. जर भागाकारामध्ये पाया समांतर घातांकाची वजाबाकी.
जर भागाकारामध्ये पाया समांतर घातांकाची वजाबाकी लक्षात ठेवायचं. पुढचा रूल लक्षात ठेवायचं, शून्य घात असणाऱ्या शून्यतर परिमेय संख्येची किंमत ही 1 येते. किती ते लक्षात ठेवायचं? 1 येते. एक घात असलेल्या, आता घात 1 असलेल्या शून्यतर परिमेय संख्येची किंमत ही ती संख्या एवढीच असते, ही त्या संख्ये एवढीच असते, लक्षात ठेवायचं. ए चा घातांक 1 आहे तर लक्षात ठेवायचं की त्याला तुमचं 1 आलं. ए चा घातांक 1 आहे तर उत्तर ए आलं, लक्षात ठेवायचं. ए चा घातांक वजा 1 असेल तर लक्षात, त्याची मांडणी कशी करायची? एक छेदामध्ये काय करायचं? 1 करायचं. जर ते अपूर्णांकामध्ये दिलं असेल 2 छेदामध्ये 3 चा घातांक वजा 1 तर त्याची व्यस्त क्रिया करायची. काय करायची? व्यस्त क्रिया करायची. म्हणजे छेद अंशाला न्यायचं, नाव कुठं आणायचा? छेदाला आणायचा बाबा. क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? क्लिअर का रे बाबा? इथपर्यंत क्लिअर का? ठीक आहे, आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण काय करूया? उद्याच्या लेक्चर पाहूया. धन्यवाद.